थोड़ा बताइए हुआ 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर भारतीय संरक्षण दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत या हल्ल्याचा बदला घेतला होता। मात्र हा हल्ला करणारे 4 दहशतवादी पसार झाले होते। त्यामुळे पहलगाममध्ये निष्पाप भारतीयांची हत्या करणाऱ्यांना शिक्षा कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता। दरम्यान आज भारतीय लष्कराने ऑपरेशन महादेव राबवत श्रीनगरमधील लिडवास परिसरात 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला। हे 3ही दहशतवादी पाकिस्तानी असल्याची माहिती समोर येत आहे। लष्कराने ठार केलेल्या दहशतवाद्यांपैकी हाशिम मुसा हा पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाइंड असल्याचं समोर आलंय। तसेच लष्कराशी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांचे फोटोही समोर आले आहेत। दरम्यान दहशतवाद्यांच्या खात्म्यानंतर पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी आणि पत्नी प्रगती जगदाळे यांनी लष्कराच्या या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केलंय। काय म्हणाल्या त्या पाहूयात। ऑपरेशन महादेव नाव देऊन सरकारने आपल्या जे टेररिस्टला मारले, अतिरेक्यांना मारलं, 6 पैकी 3 जणांना त्यांनी मारले, अजून 3 शिल्लक आहेत। म्हणजे ते ऑपरेशन महादेव नाव ठेवून त्यांना मारणारच आहेत याची मला खात्री आहे। पण आज जेव्हा मी ऐकलं की सरकारने आणि आपल्या आर्मीने, स्पेशली थँक्स तर माझं आर्मीला असणार आहे, मला खूप प्राऊड फील आहे माझ्या आर्मीविषयी। तर त्यांनी जे हे काम केलं आणि त्या 3 टेररिस्टला मारलं त्याच्याबद्दल मी त्यांना खूप खूप थँक्यू म्हणते। आणि मला एक प्रकारचं समाधान लाभलंय की आमच्यासारख्या निष्पाप लोकांवरती त्या टेररिस्टनी हल्ला केला आणि आज त्या टेररिस्टला माझ्या आर्मीनी अशा प्रकारे कंठस्नान घातले की त्यांचे तुकडे तुकडे केले। मला खूप बरं वाटलं आणि खूप समाधान वाटलं। माझ्या असंच आर्मीनी पुढे जाऊन ही सगळ्या टेररिस्टला संपवलं पाहिजे आणि सरकारने त्यांना परवानगी दिली पाहिजे त्यासाठी की त्यांना कुठलीही बंधनं न घालता ह्या दहशतवाद्यांना संपवण्यासाठी बंधनमुक्त ठेवून त्यांना परवानगी दिली पाहिजे की असेच ऑपरेशन्स करून तुम्ही शेवटचा दहशतवादी मारेपर्यंत हे ऑपरेशन चालूच ठेवा। तरी मी आता सरकारला थँक्स म्हणेल कारण त्यांनी त्या 3 टेररिस्टला मारलेत की ते जे 26 लोक मेलेत आणि 20 लोक जे जखमी होते त्यांच्यापैकी 6 जणांपैकी ज्यांनी 3 जणांना मारलंय त्याच्यासाठी मी त्यांची खूप खूप आभारी। एक प्रकारे श्रद्धांजली वाहिली सरकारने आणि श्रावणातल्या पहिल्या सोमवारच्या दिवशी हे ऑपरेशन महादेव राबवून त्यांनी न्याय दिला। एक प्रकारे 26 जे शहीद झाले, वीर मरण पावले पहलगाम अटॅकमध्ये त्यांना, आणि असे अनेक ऑपरेशन सरकारने कंटिन्यू करावेत अनलेस अँड पूर्णपणे दहशतवाद संपत नाही आणि पुन्हा अशी कुठलीही गोष्ट होणार नाही याची खात्री घ्यावी। या ऑपरेशन्सद्वारा त्यांनी टेररिस्टला एक खूप मोठा धडा शिकवला असं मी म्हणेन आणि त्याबद्दल मी आर्मीची, आपल्या इतर फोर्सेसची आणि सरकारची अत्यंत आभारी आहे। दरम्यान लिडवासमधील चकमकीत ठार झालेला दहशतवादी हाशिम मुसा हा पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाइंड असल्याची माहिती समोर येत आहे। तसेच त्याने सोनमर्ग टनेल येथेही मोठा हल्ला घडवून आणला होता। त्या हल्ल्यात 7 जण मारले गेले होते, त्यामध्ये 6 मजूर आणि एका डॉक्टराचा समावेश होता। हाशिम मुसा हा लष्कर-ए तोयबाचा टॉप कमांडर होता। त्याला सुलेमान शाह मुसा फौजी या नावानेही ओळखलं जात असे। तो पाकिस्तानच्या SPG मधील पॅरा कमांडर होता। पहलगाम हल्ल्यानंतर तो दाचिगाम आणि लिडवासच्या जंगलांमध्ये लपून बसला होता। तिथून तो पाकिस्तानमध्ये पळण्याच्या तयारीत होता। मात्र त्याआधीच लष्कराने त्यांचा ठावठिकाणा शोधून काढला आणि त्यानंतर झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे।